मुखातून तुम्ही मामांचं चरित्र ऐकलं, मामांचं सगळं कार्य तुम्ही ऐकलं असेल, पण मामा म्हणजे सामान्य नाहीत. मामा म्हणजे त्रिनेत्रीत, त्रिधारीत, जीवन उद्धारित. मामाला भूतकाळ कळतो, मामाला वर्तमान कळतं, मामांना भविष्य कळतं. ज्या टायमाला मामा लिंगापुरामध्ये होते, शेवटच्या क्षणी रात्री इतिहास झाला असेल किंवा नसेल झालेलं, कारण का 2 तासामध्ये कुठल्याच वक्त्याला संपूर्ण चरित्र सांगता येत नाही. रात्री काही विषय झाला असेल, काही नसेल झाला असेल, तरी पण माझ्या वाचण्यात आलेलं मी सांगून जातो. मामा लिंगापुरात होते आणि लिंगापुरात अनेक भक्त मामांसमोर विसावलेले होते. मामांच्या लक्षात आलं की आपल्याला आता जायचं या. मामांनी अनेक भक्ताला सांगितलं, भक्ता हो, आता माझी प्रसूतीची वेळ जवळ आली रे, मी जाणार या. लोक म्हणले, मामा प्रसूती म्हणजे येड्या हो, हे शरीर सोडायचंय मला आणि दुसरीकडे जायचं या. म्हणजे आम्हाला काय कळलं नाही. रांडाच्या तुम्हाला नाही कळणार मी काय बोलतो ते. मी लवकरच आता हे जाणार आहे, पण मला एक काळजी रे. कशाची काळजी या? सेवकारांनी विचारलं आणि सेवक मामांनी उत्तर दिलं, अरे मी गेल्यानंतर माझ्या मेंढी माऊलींचं कसं होईल? मामा तुम्ही कशाला जाताय? जाऊ नका येड्या. प्रत्येक अवतारामध्ये देवाने, प्रत्येक युगामध्ये देवाने जन्म घेतला, देवाला जावं लागलं. त्या देवांसंग संत आले, संतांनी कार्य केले की आपले असणं परत प्राप्त करून घेतली. तसं माझं कार्य संपत आले रे, आता मी निघून जाणार आहे या, मी निघून जाणार आहे या. आर्नोल्डचे लक्ष्मण मोरे मामांना म्हणतात, मामा एवढ्या लवकर तुम्ही जाऊन उपयोगीचं नाही. अरे लक्ष्मणा, मला जायचं या, माझी प्रसूतीची वेळ आली रे. तेवढ्यात देसाई नावाचा व्यक्ती मामा पुढे आला. मामा तुमच्या कृपेने माझं सगळं शेत पिकलं बरं का. देसाया पिकलं का रे? पिकलं. आता देसाईचं शेत कुणी पिकलं होतं? मामाने पिकलं होतं. दृष्टांत ऐकला असेल किंवा नसेल ऐकला तरी पण ऐका, शेवटच्या क्षणचा दृष्टांत या. मामांनी देसाईच्या रानामध्ये बकरी मेंढी माऊली सोडली होती. भरपूर शेत होतं. भरपूर शेत असल्यामुळे सगळं मामाने विचारलं, भरपूर तुझं शेत दिसतंय? होय मामा आहे. पिकत नाही वाटतं? नाही मामा, पाणीच नाही. का विहीर खांदायचा प्रयत्न केला का नाही? मामा केला. अनेक जाग्या विहीर खांदल्या, पण पाणी काय लागलं नाही. मामांनी देशाकडे बघून सांगितलं, अरे पाणी तुझ्या रानामध्ये आहे र, मलाही दाखवण्याची इच्छा आहे, पण तुझ्याकडे बघितलं असं वाटतं की तुझा भाव आणखीन पूर्ण उतरलेला नाही. बघा मामा काय म्हणलं, तुला पाणी दाखव असं वाटतंय रे, पण तुझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की तुझा भाव आणखीन माझ्यापर्यंत पूर्ण पोचलेला नाही. बघा कुणाचा भाव मामापर्यंत पोचलाय, बसले बसले विचार करा. माझा सारांश काय बोलायचंय मला तुम्हाला कळलं असेल. ज्याचा मामाला भाव पूर्ण कळला त्याला मामा भावानच होतात, आणि त्याचा भाव अपुरा आहे त्याला मामा असं बोलून जातात. देसाईला म्हणले, देसाया तुझ्याकडे बघितलं तर असं वाटतं रे तुझा भाव आणखीन उतरलेला नाही. मामा तुमची तर मी सेवा करतोयच की, मग असं का बोलता? येड्या, सेवा करण्यात फरक आहे. कोण हव्यासाच्या पोटी सेवा करतो, कोणाला वाटतं मला मान द्यावं म्हणून सेवा करतो, कोणाला वाटतं मला जगात कीर्तिवान व्हायचंय म्हणून सेवा करतो. अनेक प्रकारचं सेवेचं महत्व रे. तसं तुला वाटत असेल की मी मामाला बसवलं या आणि आता मामा माझ्या कृपा करतील, पण तुझ्याकडे बघितलं तर असं वाटतं की नको तुझ्या कृपा कराय. पण जाऊ दे, तुझ्या शेतामध्ये माझी बकरी चालल्यात, माझी मेंढी बावली चालली या, तुझ्या कृपा करतोच. जा तुझ्या दारातला नंदी बैल आण, म्हणजे बैल आण. देसाईच्या दारामध्ये एकच नंदी बैल होता, एकच बैल होता. देसाईने सोडला आणि मामा पुढे नेऊन उभा केला. मामांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. प्राण्या
आम्ही आलोया जगाचं कल्याण करण्याकरता, पण प्रत्येक जगालाच आम्ही काय सर्व काही देऊ शकत नाही. म्हणून आम्ही तुमच्या कृपा करतो आणि तुमच्याकडून काही जगाला द्यावं लागतं. काय बोलले मामा? लक्षात आलं का? जगाच्या कल्याणाकरता आम्ही आलोय रे, पण प्रत्येकच वस्तू आम्ही देऊ शकत नाही. काही वस्तू तुमच्याकडून देण्याकरता आम्हाला तुमच्या कृपा करावी लागते. याचा अर्थ आहे का? याचा अर्थ आहे का? 12व्या शतकामध्ये ज्ञानोबांनी जन्म घेतला. सिद्धी प्रमाण पत्र आणण्याकरता पैठणला जाण्याकरता निघाले. पैठणमध्ये गेले. क्रमिष्ठ ब्राह्मण म्हटले, ए अरे लय बोलतोय तू, पकडीला वाहणारा तो रेडा ना, त्याचंही नाव ज्ञानदेव आहे, तुझंही नाव ज्ञानदेव आहे. तुझ्यात आणि त्यात काय फरक आहे का नाही? ज्ञानदेव म्हणले, त्याच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. बोलवा ना त्या रेड्याला. भर सभेत रेड्याला बोलवलं. ज्ञानोबरायांनी काय केलं? मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तेव्हा जगाला कळलं की ज्ञानोबराचा अधिकार म्हणजे काय. तसं माझ्या मामांनी स्वतःचा अधिकार दाखवण्याकरता शेवटच्या क्षणी देसायाला आणि या पृथ्वीतल्या लोकाला दाखवून दिलं मी म्हणजे कोण आहे ते. काय दाखवून दिलं? काय दाखवून दिलं ऐका. नंदीच्या पाठीवर थाप मारली आणि नंदीच्या कपाळावर भंडारा टाकला. सांगितलं, हे नंदीश्वरा, तुला माहित आहे मी कोण आहे आणि मला माहित आहे तू कोण आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, माझ्याशिवाय तू राहू शकत नाही. पण बाज गड्या, आता काही दिवसानंतर मी तुझ्यावर स्वार होणार आहे. माझ्या भगवान शंकराचं वाहन काय आहे? नंदिया. तेच माझ्या मामांच्या स्वरूपातल्या माझ्या मामांनी सांगितलं, हे नंदीश्वरा, लवकरच तुझ्यापाशी येतोय. आता एक काम आहे तुझ्याकडं. नंदीने मान डोलवली. जसा रेड्याच्या मुखातून वेद बोलला तसा नंदीने मान डोलवली आणि मामाने सांगितलं, जा, ह्या देशावर मी कृपा करू शकत नाही, मला याच्यामध्ये द्वैत दिसतंय, पण तू कृपा कर. जा, जिथं पाणी आहे तिथं जाऊन बस. नंदी पळत गेला आणि पूर्वीच्या साईडला एक झाड होतं आणि झाडाखाली नंदी जाऊन बसला आणि मामाने लांबून सांगितलं, हे देसाया, जा, तो माझ्या नंदीने पाणी तुला दाखविलेलं आहे. देसाई गेला, नंदीला नमस्कार केला आणि मामाने हाक मारली, चल रे नंदीश्वरा, ये माझ्याकड. असं म्हटल्याबरोबर देसाई उठ म्हणला ना नंदीला. मामाने हाक मारली की मामाकडे तो नंदी पळत आला. का आला? त्रिनेत्री, त्रिधारी, त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, 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 बाळू मामा शिवशंभू अवतारी. जीवन उद्धारी, त्रिनेत्री, त्रिधारी, जीवन उद्धारी, बाळू मामा शिवशंभू अवतारी, 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 शंभू अवतारी, शंभू अवतारी, शंभू अवतारी. नंदी पळत आला आणि मग देसायला कळलं ही समोरची व्यक्ती सामान्य नाही. दिसते तशी पण सामान्य नाही. ती नंदीच्या माग देसाई पळत आला आणि मामाच्या चरणावर नतमस्तक झाला. मामा, मला तुमचा अधिकार कळला. ज्यार्थी मुखा प्राणी तुमचा ऐकतोया त्यार्थी मला तुम्ही सामान्य दिसत नाही. तो मामांनी उत्तर दिलं, अरे संत माझ्या अगोदर येऊन गेले, लोकांनी त्याला सामान्य समजलं र, तसं मला देखील लोक सामान्य समजतात. आता मी काही दिवसानंतर गेल्यानंतर लोकांना कळल मी कोण होतो ते.
आणि खरंच मामा गेल्यानंतर तो मामाला कळले मामा कोण होते ते. ज्यांनी ज्यांनी मामा संग बकरी राखली ते भाग्यवान, ते भाग्यवान, ते भाग्यवान. आणि आता आपल्याला मामाची सेवा करायला मिळते, आपण देखील भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. ऐका, कारण का ही सामान्यांची सेवा नाही, ही माझ्या संताची सेवा आहे आणि ही माझ्या सद्गुरू संत बाळूमामाची सेवा आहे. मामांचं वाक्य आहे, अरे करशील चाकरी तर खाशील भाकरी. माझी चाकरी केली की भाकरी खाया मिळते. देसाई आला, मामाच्या चरणावर नतमस्तक झाला आणि मग देसाईने घरी जाऊन सांगितलं, आपल्या रानात मामा वसले होते, बसले होते. त्या मामांनी आपल्या नंदीला आज्ञा दिली आणि आपल्या नंदीने पाणी आपल्याला दाखवलं. नंदीची पूजा करायला घेतली आणि मामाने सांगितलं, देसाया मी आता जातोय बरं का, तुझं गाव सोडून जातोय, तुझं शेत सोडून जातोय, पुन्हा येईल का नाही येईल सांगता येणार नाही, पण माझी बकरी आल्यावर तू विसरू नको. तसं या थोरात वडेला मामा सांगून चालल्या ते, गड्या तुम्ही 5 वर्ष थांबू नका, पुन्हा माझी बकरी आली तर तुम्ही विसरू नका, विसरू नका. ऐका माझ्या सज्जन भाऊ, ऐका. आणि मग देसाईने विहीर खाणली. इतकं पाणी लागलं, इतकं पाणी लागलं, इतकं पाणी लागलं, घरदार आनंदात चालू झालं. आता घरदार आनंदात चालू झाल्यानंतर द्रव्य आलं आणि द्रव्य आल्यानंतर त्याची देसाईची पत्नी म्हणली, अहो अहो, ज्या मामाच्या कृपेने आपलं पाणी लागलं त्या मामाकडे आपण जायचं का? त्या टायमाला देसाईची पत्नी असं म्हणल्यावर देसाई म्हणला, अगं मी आता असं ठरवलंय की जोपर्यंत मामा हयात आहेत तोपर्यंत मामाचं चरण सोडायचं नाही, चरण सोडायचं नाही. असं म्हटल्यानंतर पत्नी म्हणली, अहो आपल्या प्रपंचा फुललाय, आपला प्रपंचा फुललाय. आणि ज्याच्या ज्याच्या मामाची कृपा झाली त्याचा प्रपंच फुललाय बरं का, त्याचा प्रपंच फुललेला आहे. अनेक निपुत्रींना मामांनी मुलं दिली, अनेकांचा रोग घालवला, अनेकांची संकट नाहीशी केली, अनेकांना दुःखातून बाहेर काढलं. ही माझ्या मामाची कृपा आहे. आणि मामाची कृपा झाली रे झाली की प्रपंच आपोआप फुलतो. आणि प्रपंच फुलला रे फुलला की म्हणावाच लागतं, या संसारी लागलं भक्तीचा लाग, या संसारी लागलं भक्तीचा लाग, बाळू मामाच्या कृपेनं फुलला मला, बाळू मामाच्या कृपेनं फुलला मला, बाळू मामाच्या कृपेनं फुलला मला, बाळू मामाच्या कृपेनं फुलला मला. Dari
मामाच्या कृपेनं फुलला मळा ग. कारण का ज्याच्यामुळे आपला मळा फुलला का नाही त्याचं नाव आपल्या मुखामध्ये सतत असणं गरजेचं आहे. मग देसाईचा मळा फुलला आणि देसाई म्हणून लागला. छंद मला लागला मामाचा. या मामाचा मला छंद लागला. कसा लागला त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं म्हटलं एक बार भजन करावं लागणार. विठ्ठला विठ्ठला बाळू मामा लागला छंद तुमचा मला. बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. सांगना बोलना सांगना बोलना. बाळू मामा लागला छंद तुमचा मला. बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. थोरात वाढीत देसाल का स्वप्नी मला भेट देसाल का. थोरात वाढीत देसाल का चोरून भेट. थोरात वाढीत देसाल का स्वप्नी दर्शन देसाल का. थोरात वाढीत देसाल का स्वप्नी दर्शन देसाल का. सांगना बोलना बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. बाळू मामा लागला तुमचा छंद मला. बाळू मामा लागला तुमचा रे छंद मला. आमच्या पक्वाच्या हे आठवण का म्हणावं लागलं मला. कीर्तन करणं सोपं नाही बरं का. तुम्हाला वाटतं हे कमरा बांधल्या की लागली बोलायला. नाही एवढं सोपं नाही. बायको पुढं बोलायचं म्हणलं थरथर कापते. त्यांनी मान हलवली. बरोबर मी बोललोच बरोबर. तिने जर लक्ष्मीचं रूप घेतलं का नाही आपल्याला तळतो करावं लागतं. त्यातला अनुभव आम्हाला झाला आलाय आता जवळजवळ. एवढी माझी ईड नाही लगेच हसू नका. ईड असती मागच सोडून दिली असती मी. ऐका 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 ऐका. आठवण का म्हणावं लागलं तरी गेली 5 वर्ष झालं दाजीबा या ठिकाणी तुम्ही भेंडी माऊलीचं सेवा करताय. तुम्हाला छंद लागलाय. कसा लागलाय. बाळू मामा लागला तुमचा व छंद मला. सांगना बोलना सांगना बोलना. बाळू मामा लागला तुमचा व छंद मला. बाळू मामा लागला तुमचा व छंद मला. थोरात वाढीत येसाल का स्वप्नी दर्शन देसाल का. थोरात वाढीत
ज्यांच्या स्वप्नात आज संध्याकाळी मामा येणार म्हणजे येणारच, आणि ज्याच्या स्वप्नात मामा आला नाही त्यांनी समजायचं आपली आणि सेवा कमी पडलेली आहे. ज्यांच्या स्वप्नात मामा आला नाही त्यांनी समजायचं आपण मामा पुढं बसलो पण येणाऱ्याला हात करत होतो, येणाऱ्याला बघत होतो, कोण कुठं बसलाय बघत होतो. हे आपलं आपलंच कर्म जाणायचं आपण. या या इथं या या या. ज्यांनी मामाची सेवा मामांसंग सेवा केली असे 6 वर्षे ते गुंडाप्पा कांबळे शेंद्री, राहू द्या बसू द्या. हा ते आपल्याला इथं आलेत, काय भाग्य बघा आपलं. मला वाटतं 15 जवळजवळ 30 दिवस झालं तुम्ही आहेत तळावर. हां बस आता आषाढीपासून आहेत, आषाढीच्या अगोदरपासून आहेत. हां मामांची सेवा करणे निष्ठावंत आहेत. बघा ह्यांचं वय आपल्याला लाभावा असं मामाकडे विनंती करा. कळलं ना मला काय बोलायचं. ह्यांचं वय आपल्याला लाभावं असं मामाकडे विनंती करा. 40च आपलं गुडघं लागलं दुखायला. ह्यांचं 100च्या पुढं गेलं असेल, 100च्या आत आहे. पण एवढं जरी मिळावं आम्हाला अशी प्रतिज्ञा करा आमच्याकडून मामाकडे. तुम्ही मामा ही सेवक बसल्या ती माझं एवढं आयुष्य मिळू द्यायला असं तुम्ही प्रतिज्ञा करा. हा मामाचं यांचं भांडण लागायचं ते सांगतील नंतर. विठ्ठला 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 ज्याने ज्याने मामाची सेवा केली त्यांच्या स्वप्नात मामा येणार म्हणजे येणार. तशी देसाईने सेवा केली ती. एक रूप देसाई मामाशी झाला आणि मामाने लिंगापूर मधलं बोह्या भाविकांना हाक मारली, सांगितलं आता मी जातो गड्या. रात्री इथेच झाला असेल का नाही झाला? झाला ना. लिंगापूर सोडलं मामांनी. पण लिंगापूर कसं सोडलं? मामाला कळलं की आता आपण जायचं या. शरीर खिन्न वाटत होतं मामाला आणि मामांनी आजारपणाचं सोंग केलं. आजारी नव्हते, सोंग केलं. जगाला दाखवण्याकरता संत सोंग करतात. मामाने आजारपणाचं सोंग केलं आणि सेवकारांनी मामाला विचारलं, मामा तुम्ही आजारी या? होय गड्या आजारी पडलो. डॉक्टर बोलू का? येड्या हो, मीच वैद्य, मला कशाला डॉक्टर बोलत आहे? मीच पृथ्वीचा वैद्य काम करतोय आणि मला डॉक्टर कशाला बोलतोय? रांडाच्या हो, मला उचला आणि माझ्या जाग्यावर नेऊन ठेवा. आता जागा अगोदरच निश्चित केली ती बॉसल्यांची मरगवाईच्या मंदिरासमोर. निंगापुरातून मामाला उचललं आणि आदमापूरमध्ये आणून ठेवलं. मेंढी बावली लिंगापूरमध्ये राहिली. काही सेवकरी लिंगापूरमध्ये बकरी राखत होते. एकामेकाची चर्चा होऊ लागली. अरे मामा तर आता काही सेवकांनी आदमापुरा नेलेत, आपण कधी जायचं? एकामेकाला म्हणत होते मजल करत आपण बी मामाच्या जाग्यावर जाऊ, कारण की मामा आजारी पडलेत. म्हणून सेवकाने बकरी राखत आत्मापूर गाठलं. दिवसामागा दिवस लोटत होते. लोटणारा दिवस मामाला जाणवत होता. आता आपण जाणार आहे. आणखीन आजारी मामा पडले. सेवकारांनी बाकीच्या सेवकारांना सांगितलं, जो मामाचा भक्तगण आहे त्यांना सांगा गड्या मामा आजारीत. मग जो तो याचा मामाची गाठ भेट घ्यायचा. मामा तुम्ही आमचा रोग बरा केला, तुमचा रोग कस काय तुम्ही बरा करा ना. त्यावेळेस मामाने एकच उत्तर द्यावं, मला हे सोडायचंय. म्हणजे काय सोडायचंय मामा? मला शरीर सोडायचंय. मग मामा शरीर सोडा, आम्ही कुणाकडे बघायचं? मामांनी सांगावा, अरे मी फक्त शरीर सोडणार आहे, मी जाणार नाही. ज्या टायमाला पृथ्वीची उभी झाडं पेटतील त्या टायमाला बाळू धनगर नाही म्हणून समजायचं. तोपर्यंत मी फक्त शरीर सोडणार आहे, मी जाणार नाही असं भावी भक्तांना मामाने सांगावा. दिवसामागा दिवस चालला होता. श्रावणाचा महिना चालू झाला आणि याच श्रावण महिन्यामध्ये चतुर्थीचा दिवस उगवला आणि लक्ष्मण मोऱ्याला मामाने हाक मारली. मी शॉर्टकटमध्ये सांगतो बरं का, रात्री विषय भरपूर झाला असेल, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. या लक्ष्मण मोऱ्याला हाक मारली, मोऱ्या
चतुर्थीया. होय मामा. आज माझा गणराया येणार. होय मामा, आज गणरायाची चतुर्थीया. गड्या आजची उत्तम तिथी गड्या. होय मामा. मग जाऊ का रे मी? कुठं मामा? आजारीपणात कुठं जाणार? रांडच्या मला जायचंय म्हणजे सोडून जायचंय रे. मामा नका असं बोलू, नका असं बोलू. आज तुम्ही गेल्यानंतर आम्ही बघायचं कुणाकडं? अरे रांडच्या मी बोलतोय ना, मी फक्त हे सोडणार आहे, मी जाणार नाही. असं म्हणता म्हणता दिवस मध्यान्हेशी आला. सेवकरी सगळी जमली होती. मेंढी माऊली आजूबाजूला चरत होती. चरणाऱ्या मेंढीकडे मामांचं झोपून झोपून लक्ष होतं. हा आवाज दिला, कृष्णा शिनगारे हाय करे मेंढीकड. हाय मामा. पुण्यापा शिनगारे हाय करे मेंढीकड. हाय मामा. यांचं देखील मामाने नाव घेतलं असेल. आता ग्रंथात यांचं नाव लिखित नाही, पण मामाने यांचं देखील नाव घेतलं. कांबळे असेल का, आहे का म्हणून. हा मामाने आवाज दिला. लक्ष्मण मोर्या म्हणला सगळे आहेत मामा, एक देखील गेलं नाही. उलट भावी भक्त सगळे आलेली आहेत. मामा म्हणलं ए गड्या, मला नैवेद्य पुरणपोळीचा दाखवण्यापेक्षा माझ्या मेंढी माऊलीला भरपूर चारा द्या. आजपासून मला माझ्या या देहामध्ये बघू नका. तर मला बघायचं असेल तर माझ्या मेंढी माऊलीमध्ये मला बघा. माझ्या मेंढी माऊलीमध्ये मला बघा. सेवाकारांनी मामांच्या पुढे गर्दी केली आणि मामांनी शिव्याचा भडेमार सुरू केला. सेवकरी काही हाक बाजूला झाले. मामांच्या संग नातलग नव्हते कोणी. मामाला दोन भाऊ, भीमा मामा, बहिरू मामा. भीमाचा मुलगा दादू काही दिवस होते मामांसंग, हा, पण तेही त्यावेळेस नव्हते. मामांनी सांगितलं गड्या, मला मेंढी माऊलीमध्ये बघा. माझी मेंढी ज्या ठिकाणी जाईल त्यांची सेवा करा आणि तिथल्या लोकांना सांगा, गड्या या बाळू धनगराला पुरणपोळीचा नैवेद्य नका दाखवू. माझ्या मेंढी माऊलीला मुठभर चारा टाका. तुम्हाला बाळू धनगर प्रसन्न होईल. बाळू धनगर प्रसन्न होईल. आजपासून मला बघायचंच असेल तर माझ्या मेंढीमध्ये मला बघा, हे जगाला सांगा. आणि त्याच मेंढी माऊलीमध्ये तुम्ही आम्ही मामाला पाहतोय आणि त्याच मेंढी माऊली तुम्ही आम्ही सेवा करतोय. हे तुमचं आमचं भाग्य समजा, तुमचं आमचं भाग्य समजा. अरे मामांचं वाक्य, अरे मेंढी माऊलीमध्ये मी आहे असं म्हणत असताना मामांनी दिवस मावळ्याला बघितला. रात्र संपत आली. आपली रात्र मध्यान्हेशी गेली आणि मोऱ्याला सांगितलं, लक्ष्मण मोऱ्या, अरे चंद्र उगवून मावाळा का रे? मामा चंद्र उगवलेला आहे, पण श्रावणाचा महिना असल्यामुळे ढग आल्यात आणि ढगाच्या आड चंद्र गेलाय. अरे बघ रे काळीपिटी कुठे आहे का, बघ काळीपिटी कुठे आहे का. लक्ष्मण मोऱ्या काळीपिटी बघण्याकरता गेलता. तोपर्यंत मामांनी एक हात वर केला. आकाशातल्या विजेला कळलं की मामांनी आपल्याला आवाज दिलाय. अशी काय वीज कडाली की चहूकडे सगळीकडे प्रकाश झाला आणि प्रकाश ज्योत्यामध्ये मामांनी आपली प्राणज्योत मावळली आणि आवाज मामांचा हात वर गेलता, तो खाली पडला. खाली पडल्या मोऱ्यांनी मागं बघितलं तर मामांचा हात खाली असा नव्हता, तर तळवं वर होतं. वर असणार तळव्याकडे मोऱ्यांचं लक्ष गेलं. मोऱ्या पळत गेला आणि मामांच्या हाताला हात लावला तर मामांचं हा अंग गार पडलेलं मोऱ्याला कळलं. आणि मग लक्ष्मण मोऱ्याने आवाज दिला, मामा मामा मामा. झोपलेले काही सेवक होते ते उठले, मेंढपाळाकडे सेवक होते ते उठले आणि मामांपुढे आली आणि मामांना म्हणली, मामा आम्हाला सोडून गेला, आम्हाला सोडून गेला, आम्हाला सोडून गेला. आदमापूरच्या लोकांना कळलं. आदमापूरच्या लोकांनी बैलगाडी सजवली, हार घातले बैलगाडीला, बैलगाडीमध्ये हार घातले, बैलावर झुली टाकल्या आणि मामांना गाडीमध्ये बसवलं आणि दिंडी काढली. वाजत गाजत दिंडी गाव प्रदक्षिणा केली आणि मरगवाईच्या पुढं मामांची जागा निश्चित केली. तिथं मामांना खड्डा घेतला आणि खड्ड्यामध्ये मामांना ठेवलं. पण ठेवलं असल्यानंतर मोऱ्या हा आकांत करत होता. बाकीचे सेवक आकांत करत होती, मामा तुम्ही आता आम्हाला सोडून गेला, मामा तुम्ही आम्हाला सोडून गेला. तेवढ्यात काही लोक म्हणली, अरे कुठपर्यंत आकांत करतात? मामाने सांगितले ना, मी फक्त हे ध्येय सोडणार आहे, मी जाणार नाही. काही सेवकांची समजूत काढली, सेवक बाजूला काढले आणि एका सेवकाने वाटेत दूध आणलं.
आणि मामाच्या होटाला लावलं. तर होटाला लावलेलं दूध वाटेतून नाहीस झालं. तवा लोकाला कळलं मामाने फक्त देह सोडलेला आहे, मामा गेलेले नाहीत. आज तगाई तुम्ही आळंदीला चला, माझ्या ज्ञानोबराची दोन्ही आणखीन ऐकाय मिळते, फक्त पुण्यवान पाहिजे. आज तगाईला पैठणला चला, माझ्या गंगेमध्ये स्नान, गोदावरीमध्ये स्नान केलं, माझ्या नाथबाबांची दोन्ही ऐकाय मिळते. आज तगाईला माझ्या देऊला चला, जे पुण्यवान असेल त्यांनी माती कानाला लावली की विठ्ठल दोन्ही मिळतो. तसा मामांच्या आत्मापूरला चला, आज मामांच्या समाधीतून माझ्या भगवान परमात्म्याचं नाम निघते. गेल्यानंतर देखील, देह सोडल्यानंतर देखील मामांनी वाटीभर दूध संपवलं. आणि मग सेवकरी म्हणले, मामा तुम्ही बोलला ते वचन खरं आहे, तुम्ही फक्त देह सोडला. ज्या अर्थी वाटीतलं दूध संपलं त्या अर्थी तुम्ही आमचं दूध प्याला. बाकीचं सेवक बाजूला झाले. 2-4 सेवकांनी भंडारा टाकला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि वरून मातीचा लेप दिला. समाधी घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी, घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी, घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी. कृष्ण पक्ष चतुर्थीला समाधी घेतली, समाधी घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी. समाधी घेतली आत्मापुरी, मरगवाईच्या मंदिरासमोर बसले शेतामध्ये भगवान शिवजीचा अवतार, अख्यात नाम बाळू मामा. समाधी घेतली आत्मापुरी, समाधी घेतली आत्मापुरी. मामाने समाधी घेतली पण देहाची घेतली, आत्म्याची